मित्रांनो, तुमचा पण द्वारका, नागेश्वर, सोमनाथ आणि गिरनार जाण्याचा प्लॅन आहे का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. आम्ही 5 दिवस 6 रात्र असा हा प्रवास केला. मुंबई सेंट्रल येथून हापा दुरंतदेव एक्सप्रेस पकडून आम्ही थेट पोहोचलो द्वारकेला. पोहोचून रिक्षा केली आणि तिचे भाडे होते 120 रुपये. मंदिराच्या जवळच हॉटेल घेतल्यामुळे हॉटेलचे भाडे 1200 ते 1500 असे होते. आणि इकडेच रिक्षाने फिरण्यासाठी आम्ही 400 ते 500 रुपये देऊन 4 ते 5 ठिकाणी फिरलो. त्या दिवशी सकाळी नागेश्वर फिरण्यासाठी आम्ही 120 रुपये देऊन बस बुक केली आणि इकडे यांनी 5 ते 6 ठिकाणी आपल्याला फिरवली. रात्री संध्याकाळी आपण सोमनाथसाठी निघालो. ट्रेनचे 75 रुपयाचे तिकीट काढून सकाळी पहाटे 5 ला आपण सोमनाथ मंदिराच्या इथे पोहोचलो. इथेच धर्मशाळेत प्रवेश केला. धर्मशाळेत फक्त 50 रुपये अंघोळ बाथरूमचे घेतले. आणि बॅग ठेवण्यासाठी इथे लॉकर सिस्टम आहे. एक तासाचे 100 रुपये इथे घेतले जातात. दर्शन घेऊन आम्ही आरती घेतली आणि आरती घेऊन बाहेर आलो. सोमनाथचा सगळ्याचा परिसर आम्ही फिरलो. इथून बसही उपलब्ध आहे. 30 रुपये देऊन तिकडची बस तुम्हाला 5 ते 6 ठिकाणी फिरवते. फिरून झाल्यावरती आम्ही 30 रुपये शेअरिंग ऑटो करून पोहोचलो सोमनाथ स्टेशनला. आणि जुनागड जाण्यासाठी 75 रुपयाचे ट्रेनचे तिकीट काढून आम्ही जुनागड स्टेशनला पोहोचलो. स्टेशनला पोहोचता 150 रुपयाची रिक्षा करून आम्ही हॉटेलवर पोहोचलो. हॉटेल गिरनारच्या जवळ असल्यामुळे इथे 1000 ते 1200, 1500 असे रूम तुम्हाला अवेलेबल आहेत. तर त्याच दिवशी आम्ही संध्याकाळी गिरनार चढायला सुरुवात केली. गिरनारचा प्रवास होताच दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा मुंबईसाठी निघालो. असा होता आपला 6 दिवसाचा प्लॅन. इकडे आम्हाला 4000 ते 5000 पर पर्सन खर्च आला. तुम्ही देखील व्हिजिट करत असाल तर हा व्लॉग नक्की बघा.